हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे व्हेज पुलाव रेसिपी. अगदी झटपट आणि मस्त. तुम्ही कुकरलाही डायरेक्ट लावू शकता जर तुम्हाला तांदळामध्ये पाणी किती टाकायचं याचा अंदाज असेल तर. कारण जर जास्त पाणी टाकलं तर ते ॲक्च्युली खिचडी होऊन जाईल. सो आपल्याला छान असा पुलाव बनवायचा आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. ते पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 4 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतकं घी घेतलेलं आहे. घी आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरा थोडा वेळ तडतडून झालं की त्यानंतर आपल्याला हिरवी इलायची घ्यायची आहे, म्हणजेच अख्खे गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये हिरवी इलायची, काळी इलायची, स्टार फूल, जितके पण गरम मसाले असतील तितके तुम्ही ॲड करू शकता. पण जर काळी मिरी टाकली तर अगदी 2 ते 3 टाकायचे आहेत, जास्त नाही. तर अख्खे मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर लागणारं साहित्य जे पण आहे ते मी वेगळं काढून घेतलेलं आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी फ्लावर, कांदा, गाजर, शिमला मिरची, काजू हे सर्व घेतलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडाफार जाड मोठा असा कांदा चिरून घेतलेला आहे, तर तो टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 मिनटं कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतवून झाला की मग आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर पहिले इथे मी गाजर टाकलेलं आहे. गाजरसुद्धा आपल्याला 1-10 मिनिट असं परतवून घ्यायचं आहे कांद्याबरोबर. आपल्याला शिजवायचं नाही आहे कारण भात आपल्याला शिजवायचंच आहे. सो त्यामध्ये भाज्या सर्व पूर्णपणे शिजून जातील. तर यानंतर आपल्याला मटार टाकून घ्यायचं आहे. मटार मी इथे अर्धा कप इतकं मटार घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. तुमचं जितकं भाताचं तांदळाचं प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही बीटही यूज करू शकता आणि बटाटासुद्धा. पण बीट टाकल्याच्यानंतर आपला जो राईसचा जो पुलावचा जो कलर आहे तो पिंक कलर असा होऊन जातो. त्यामुळे मी ॲक्च्युली बीट इथे घेतलेला नाही आहे. इथे फ्लावर घेतलेला आहे मी, शिमला मिरची. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्किप करू शकता, ॲड करू शकता. तर भाज्या पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला थोडं वाफवून द्यायच्या आहेत भाज्या. त्यानंतर आपल्याला वाटायची आहे चटणी, ज्याच्यामध्ये असेल कोथिंबीर, 3 मी काळ्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. तर आपलं चटणी वाटून झाली की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सोयाबीन वडी टाकायची आहे. सोयाबीन वडी मी छोट्या साईजच्या असतात त्या भिजवून ठेवलेल्या होत्या. सो सोयाबीन वडी टाकून घ्यायची आहे. सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि आता यामध्ये आपण जी चटणी ग्राइंड केलेली होती ती टाकायची आहे. मी इथे 2 पेले इतकं राईस घेतलं होतं. त्यासाठी मी 3 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या काळ्या लवंगी मिरच्यासारख्या असतात त्या. आणि या चटणीमध्ये तुम्ही जर फ्रेश पुदिना असेल तर तो टाकू शकता. सो माझ्याकडे पुदिना नव्हता, सो मी पुदिन्याची पावडर होती ती यूज केलेली आहे इथे. आणि पुदिन्याची पावडर आणि चटणी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पुदिना जर फ्रेश असेल आणि चटणीमध्ये वाटायला घेतला तर खूप छान टेस्ट आणि फ्लेवर येतं. सो भाजी आपण 5 मिनटं वाफवायला ठेवून देऊया. त्यानंतर आपल्याला इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे. मी 2 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. हे आपल्याला अगदी कडकडवून बॉईल होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी. पाणी जो आहे तो व्यवस्थित अगदी कडकडून गरम झालेला आहे.
ते 2 ते 3 मिनटात पाण्याला मस्तपैकी छान कड येतो. तर आता आपल्याला हे पाणी जे आहे ते त्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर भाज्या थोड्याफार वाफलेल्या आहेत. यामध्ये आता आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदूळ मी ॲक्च्युली अर्धा तास आधीच भिजत ठेवलेले होते धुवून. आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या शिजताना आपल्याला त्याच्यामध्ये 1 चम्मच मी मीठ टाकलेलं होतं. त्या भाज्या शिजल्या किंवा जेव्हा आपण कांदा टोमॅटो जेव्हा भाजतो तेव्हा जर मीठ टाकलं तर भाज्या किंवा कांदा टोमॅटो असतो तो लवकर सॉफ्ट होतो ॲक्च्युली. त्याच्यामुळे मी आधीच 1 चम्मच इतकं मीठ टाकलेलं होतं. आणि तांदूळ आणि भाज्या आपल्याला जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. काजूसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला जो गरम गरम पाणी आपण घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये. गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं, तांदूळ जे आहेत त्यांना शिजायलाही वेळ लागत नाही आणि लवकर होऊन जातं. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला वरून 2 टेबलस्पून इतकं तूप टाकायचं आहे. वरून तूप टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही 5 ते 7 मिनटानंतर बघू शकता आपला पुलाव जो आहे तो बनून रेडी आहे. फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. फक्त तुम्हाला तुम्ही जितकं तांदूळ घेता त्याच्याप्रमाणे तुम्हाला तिखट आणि भाज्या घ्यायच्या आहेत. अगदी प्रमाणात सगळं घेतलं तर व्यवस्थित छान होतं. सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. कोणत्याही तांदळाची बनवली तरीही चालेल, फक्त आपल्याला पाण्याचं प्रमाण आलं पाहिजे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि नक्की कळवा माझी रेसिपी कशी वाटली. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.